नमस्कार मंडळी, सर्वांचं या व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत. मित्र, आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जात वैधता प्रमाणपत्राबद्दल महत्त्वाची अपडेट आलेली आहे आणि 22 जुलै 2024 रोजी नवीन शासन निर्णय याबाबत जारी करण्यात आलेला आहे. याबद्दल या व्हिडिओच्या माध्यमातून थोडक्यात माहिती घेणार आहोत. तत्पूर्वी आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे अशाच नवनवीन अपडेट्स आपल्यापर्यंत सहज पोहोचतील. मित्रो, या ठिकाणी 22 जुलै 2024 रोजी महाराष्ट्र शासनाने 2024-25 या शैक्षणिक वर्षासाठी विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी किंवा जात वैधता प्रमाणपत्र काढण्यासाठी काही अडचणी निर्माण होत होत्या. ही बाब समोर ठेवून अभियांत्रिकी, वैद्यकीय आणि इतर व्यावसायिक अभ्यासक्रमांमधील शैक्षणिक संस्थांमधील प्रवेशासाठी आवश्यक असलेलं जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी उमेदवारांना 6 महिन्याचा कालावधी हा वाढवून दिलेला आहे. या ठिकाणी हा आपण 22 जुलै 2024 रोजीचा शासन निर्णय पाहू शकता. आपण याबाबतचा शासन निर्णय काय आहे ते पाहूयात. राज्यात सध्या सुरू असलेल्या सन 2024-25 मधील विविध शैक्षणिक संस्थांमधील प्रवेशासाठी अभियांत्रिकी, वैद्यकीय आणि इतर व्यावसायिक अभ्यासक्रमांसहित उमेदवारांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यास येत असलेल्या अडचणी लक्षात घेऊन सदर शैक्षणिक संस्थांमधील प्रवेशासाठी अभियांत्रिकी, वैद्यकीय आणि इतर व्यावसायिक अभ्यासक्रमांसहित उमेदवारांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी प्रवेशासाठी अर्ज केल्याच्या दिनांकापासून 6 महिन्यांचा कालावधी देण्यात येत आहे. सदर 6 महिन्यांच्या कालावधीमध्ये संबंधित उमेदवाराने जात वैधता प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक राहील, अन्यथा अशा उमेदवारांचे प्रवेश रद्द होतील व त्याबाबत संबंधित उमेदवार जबाबदार राहील. तर अशा प्रकारे हा शासन निर्णय आलेला असून बऱ्याचशा विद्यार्थ्यांना या शासन निर्णयाचा नक्कीच फायदा होईल. मित्र, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा, म्हणजे इतर विद्यार्थ्यांनासुद्धा जात वैधता प्रमाणपत्राचा कालावधी हा वाढवण्यात आलेला आहे याबद्दल माहिती मिळेल आणि त्यांनासुद्धा याचा लाभ घेता येईल. धन्यवाद.